कारण यष्टीरक्षकाची भूमिका बजावताना फिरोज आपल्याला पाहायला मिळतो मार्गमध्ये अप्पा शिर्के. हॅलो गाईज, सिनियर खेळाडू आहे आवाज येतो? अनेक वर्ष जाऊन दे ना. आणि मी काय वाईट बोललो? हाय गाईज बोललो. ब्राउन विकेट मारा खेळण्यासाठी सज्ज समोर आहे तर मुंबईचा सीतारा नॅगो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटक प्रतिपदावर फेकला गेला पहिला बॉल आणि तर्जनात फटका पाहायला भेटतोय. डिक्लेअर झोन 1 रन धावसंख्या 10. षटक क्रमांक दुसऱ्या प्रतिपदावर अप्पा शिर्के ऑन द मार्क रेड ब्राउन विकेट फॉर नॅगो. इथे आपल्याला पाहायचं कशा पद्धतीने डिलिव्हरी यानंतर इथे केली जाईल. यस याही मेसेज शॉट घेतोय फटका सिलेक्ट केला गेलाय. सिंगल रन नाही तेवढंच महत्व आहे. डॉट बॉल पेक्षा सिंगल बेस्ट आणि क्लोज बेस्टचा इथे खेळ करताना आपल्याला नॅगो पाहायला मिळेल. धावसंख्या 11 अंकामध्ये जाऊन पोहोचले. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावरती नॅगो स्ट्रायकिंग गेला असताना फेकला जरा पुढचा चेंडू मशीनच्या बाहेर आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. ही गफलत करून चालणार नाही, ही चूक इथे करून चालणार नाही. कारण की आधीचाही सामना आपण पाहिला होता ज्याच्या वेळी संघाने एक्स्ट्रा धावा दिल्या संघ अडचण एक्स्ट्रा धावा देऊन इथे चालणार नाहीये. आणि पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट लाजवाब फटका शानदार शॉट सिलेक्शन ऑन साइड खेळायला फटका इथे पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन 1 रन धावसंख्या 13. कुठेही बिगित खेळण्याचा प्रयत्न इथे नॅगो करताना दिसत नाहीये. आणि या सॉफ्ट टाइमचा वापर ड्राइव्ह केलाय आहे तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. थोडासा निराश आहे कारण वारंवार एकाच टप्प्यामध्ये गोलंदाजी करून अप्पा त्यामुळे थोडासा प्लॅनिंग बदललं गेलं. स्विंग शॉट करून एक घेत होता परंतु यावेळी चौका ठोकण्याचा इरादा त्याने स्पष्ट केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आणि याही चेंडूवरती एक सिंगल इथे मिळणार आहे. कोणताही मोठा प्रयत्न इथे केला जात नाहीये. फ्रंट फुट वरती येऊन खेळण्याचा इथे इरादा पाहायला मिळेल का? धावसंख्या पाहायला मिळते 14 धावा. षटक क्रमांक दुसरा इथे प्रगतीपदावर फील्ड मध्ये कोणताही बदल नाही. अप्पाचा पुढचा चेंडू आणि यावेळी चांगल्या कॉम्बिनेशन मध्ये घेतला गेलेला हा झेल पाहायला मिळतोय. संपतो इथे नॅगोचा खेळ पकडला गेला झेल. निराश आहे हताश आहे तो नॅगो. पाहायला मिळते. अतिरिक्त धाव देखील वाढते. धावसंख्या परिसर सामील 15. चेंडूवर देखील निर्धाव चेंडूची सांगितलं होते. नक्कीच दुसरं षटक हातात तिसरं षटक हातात शुभम वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक हातात काय फटका सोडवला जातोय. नक्कीच छातीचा वापर करून चेंडू अडवला जातोय. म्हणजे शरीराचा कुठे ना कुठेतरी वापर करून ह्या 4 धावा रोखल्या गेल्या. साई याच्याकडे दर्जेदार खेळ या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. नम्र विनंती असेल प्रेक्षक वर्गाला बॅरिकेड्स पासून लांब राहायचं. प्रेक्षक वर्गाला नम्र विनंती असेल बॅरिकेड्स वरनं हात काढायचा. प्रेक्षक वर्ग शेवटचा पुकार असेल. नक्की दर्जेदार खेळ या ठिकाणी एका धाबेनिशी पॉईंट टेबल पुढे सरसावेल. पाहिलं गेलं तर तिसरं षटक हाताळताना कुठेतरी दमदम करताना गोलंदाज असेल शुभा. आक्रमण चालवण्याचा प्रयत्न नक्कीच थोडी नशिबाची साथ मुक्ते की काय. नक्की चेंडू गेला डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. धावसंख्या झाली ती 17 म्हटली तर कुठेतरी ही धावसंख्येचा होणार का खतरा. कारण की येताना पाहायला गेलं तर प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिजे. चेंडू गेला डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका डावी करता. नक्कीच चेंडू कॅच घेतल्यानंतर झाली ती 18. तिसरं षटक हाताना काय गोलंदाजी पाहायला मिळते. आयकॉन खेळाडू रत्नागिरीच्या दिशेने पाहायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी पाहायला गेलं तर तब्बल धावसंख्या रोखली गेली. धावची संधी असेल पाहूया काय होतंय. त्या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. धावची म्हणजे काय क्रिकेटच्या पटलावरील आत्महत्या पाहायला मिळते. बापूच्या स्वरूपाने केलं. खालच्या आळीतील एक मातब्बर खेळाडू कुठेतरी आक्रमण चालवण्याचा प्रयत्न करेल का. कारण पाहायला गेलं पहिला चेंडू काय पटका सोडवला जातोय. चेंडू जातोय सीमार गप्पा आक्रमण चालू जाते. म्हणजेच काय चेंडू गेलाय. नक्कीच 4 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली ती 22. चौथं षटक प्रगत मार्क राईट टर्नचा मार्ग करून आक्रमण चालवण्याचा प्रयत्न केला. नशिबाची या ठिकाणी पाहूया निर्धाव चेंडू कुठेतरी आक्रमण चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. फिरोज कुठेतरी आम्ही टाळण्याचा प्रयत्न देखील याच्याकडे केला जातोय. कुठेतरी लाईन बरकण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी नक्कीच अतिरिक्त धावेत देखील वाढते. धावसंख्या पुढे सरसावेल 23. नक्कीच आक्रमण चालवण्याचा प्रयत्न पाहूया काय होतंय. आवाज तो आला.
पंचांचं दर्जेदार निरीक्षण अगदी पटकन नक्कीच कार्य या ठिकाणी केलं जात आहे. फोकस कर यार. पाहायला गेलं तर परतवण्याचा बादशाह फिरोज आणि त्याला समोरच सामना करतो निखिल. एक रत्नागिरीतील मातब्बर खेळाडू आमने सामने लढत देताना त्या मैदानात पाहायला मिळतो. पाहायला गेलं तर चौथा षटक प्रगती मार्फत दमदम दाखवणारी फलंदाजी होणार का? येणारा चेंडू आणि येणाऱ्या चेंडूवर कशा प्रकारे सन्मान होईल पाहूया. नक्कीच आक्रमण चेंडूची सांगता होते आणि धावची देखील पाहायला मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 24 चेंडू आणि 25 धावांची गरज. गोलंदाजी मार्फत देखील सामना करतो या ठिकाणी काय होत आहे? फलंदाजाने चकवलं की गोलंदाजाने चकवलं हे देखील काही कळलं नाही. त्यामध्ये खेळ झाला तो यष्टीरक्षकाचा. नक्कीच लॅबोकडनं घडलेली चूक नक्कीच संघाला एक धाव देखील मिळवून देते. गोलंदाजी मार्फत निकू राईट ऑर्डरचा मारा करताना सामना करतो. या ठिकाणी चेंडू चकडून ठेवलं जातं. शुभम याला कुठेतरी आक्रमण रोखण्यापासून समजलं जातं. नक्कीच पाहायला गेलं तर दर्जेदार खेळ त्या ठिकाणी म्हणावायला गेलं निखिल याचा कुठेतरी दमकम दाखवणारी फलंदाजी ओंकारला पाहायला गेलं तर आयकॉन म्हणून रत्नागिरीचा शुभमसाठी हाणला गेलाय. पण शुभमला कुठेतरी आक्रमण व्हावं लागलं. काय क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात दमकम दाखवणारी गोलंदाजी ऑन फायर नाईटचा ब्लॅकचा मारा करताना सामना करेल तो फलंदाज शुभम लोखंडे. आता कोणाचं लाईन लाईन भरकत त्याला पाहायला मिळते निखिल याची आणि अतिरिक्त पॉइंटवर पुढे सरसावलं बिनबाद 2. नवीन 25 धावांचं या ठिकाणी पाहूया काय होतंय. म्हणजे एक अतिरिक्त धावा 1+1 25 धावांचे हे लक्ष गाठत असताना आता कुठेतरी 21 धावांची गरज असेल. आता गोलंदाजी मार्फत असेल तो निघतो दर्जेदार गोलंदाजी आणि गोलाचं करून ठेवलं जात आहे. नक्कीच आक्रमण रोखण्याचं कार्य निकूल एकच्याकडनं केलं जाते. निकू ऑन फायर नक्कीच आणि वाईट प्लस ज्यानं लेदरच्या पटलावर अधिराज्य गाजवलं तोच खेळाडू आता अंडरआर्मच्या पटलावर नाव गाजवण्याचा प्रयत्न काय पटकाय. नक्कीच शॉर्टलिपचा वापर नक्कीच दमकम दाखवणारा पटका या ठिकाणी पाहायला मिळते. दमकम दाखवणारी गोलंदाजी पाहायला मिळते. अजून 4 टप्पे मारा करताना आक्रमक काय पटका सुद्धा फलंदाजी म्हणजेच काय त्याचं उत्तर बॅरिकेड वरनं हात काढायचं. वारंवार कुठे ना कुठेतरी तुमच्याकडनं घडलेली चूक त्या संघाला कुठेतरी धोका पत्करू शकते. दर्जेदार फटका या ठिकाणी दुसरं षटक हाताळताना गोलंदाज असेल गौरव. पाहायला गेलं तर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली गौरवची आणि तत्कम दाखवणारी गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच शांत संयमी खेळ. पंजाबच्या पटलावर बेताज बादशाह का म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण देण्याचं कार्य फिरोज सिंदगी यांच्याकडनं केलं जातं. दर्जेदार खेळ या ठिकाणी अपेक्षित होणे असेल आक्रमक करता आणि कुठेतरी शांत सायमी खेळी नक्कीच वेलजी वाटचा करण्याचा नक्कीच अतिरिक्त धावसंख्या देखील वाढवते. धावसंख्या पुढे सरसावताना 10 कडेच्या मोबदल्यात धाव संख्या असेल 10 विजयासाठी 15 धावांची गरज असेल. दमकम दाखवावी लागेल. आक्रमण चालवावं लागेल. नक्कीच तंत्रशुद्ध फलंदाजी काय खेळ रंगवला झाला. अशा प्रकारचा खेळ धाव जोडण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. धावसंख्या पुढे सरसावेल 11. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल गौरवाची. राईट मारा नक्कीच दर्जेदार खेळ. एक रिव्हर्सचा फटका लगावला गेला. नक्कीच चेंडूला देखील डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने एका धावे करता ढकललं गेलं. नक्की धावसंख्या पुढे सरसावेल 12. अप्रतिम गोलंदाजी तेवढं दर्जेदार फलंदाजीचा पेशकश कुठेतरी आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आणि त्या आक्रमण रोखलं गेलं जातं गौरव याच्याकडनं. कुठेतरी दमकम दाखवणारी गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेतरी
मुंबईचा सीता लॅब ऑन दी बार नेक्स्ट बॉल थोडंसं स्ट्रेपिंग आणि त्यानंतर प्लेयर क्षेत्राचे आणि हा टॉप बॉल इथे पाहायला मिळेल आणि साईडचा चांगला फुटबॉल तिथे पाहायला मिळेल कारण थोडंसं फ्रंट फुटवरती येतोय आणि जास्त खेळण्याचा जो प्रयत्न करत लॅब ऑन दी बार नेक्स्ट बॉल फॉर साईड बदल यस थोडंसं आतमध्ये आणण्याचा केला गेलेला होता प्रयत्न परंतु ऑस्टिनच्या बाहेर खूप राहतोय बॉल तुम्ही व्हाईट बॉलचा आलेला इशारा धावसंख्या 17 यावर गेम चेंज करणारा हा चौकार इथे असेल आणि साईड बदलाची कामगिरी ते दमदार पाहायला मिळाले ठोकला इथे दमदार असं शानदार चौकार धावसंख्या 21 रन 4 धावांची आवश्यकता इथे असताना या सामन्यामध्ये या अंतिम सामन्यामध्ये या भव्य दिव्य चषकावरती नाव कोरणारा संघ ठरतोय यावेळी खूप भारी इलेव्हन दमदार कामगिरी